नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे। जुन्नरमध्ये तुम्ही फिरायला येत आहे, स्वागत आहे। पण येणार असाल तर जबाबदार पर्यटक म्हणून या। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत पिंपळगाव जोगा धरण येथे मस्तपैकी या ओपन थारमध्ये। मित्रांनो, पिंपळगाव जोगा धरणाच्या शेजारी आपण आलेलो आहोत आणि इथे मस्तपैकी आपण थारमध्ये आलेलो आहोत, ओपन थारमध्ये। आणि मस्तपैकी आता तुम्ही पाहू शकता इथे बोटिंग वगैरे, तर बोट वगैरे करता आपण मस्तपैकी आता फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी जाणार आहोत। आता आपण फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी जात आहोत आणि समोरचे जे बेट दिसत आहेत त्या साईडच्या बेटावरती फ्लेमिंगो पक्षी आहेत। आणि हे मित्र चाललेले, कुठे चालले रे तुम्ही? बघा, हा गाईड आहे आपला रणजित भाऊ। आणि सर्वात महत्त्वाचं, याच्याकडे ती जिप्सी तुम्ही पाहिली, ती पण गाडी ऑफ रोडिंग वगैरे करायची असेल तर ती सुद्धा आहे। माळशेज घाटात फिरवतो, काळ वॉटरफॉल फिरवतो, नाणेघाट सर्व ठिकाणी फिरवतो मस्तपैकी। आज आपल्याला फ्लेमिंगो पाहायला नेतोय आज। तर मित्रांनो, आता आपण मस्तपैकी बसून बोटिंगचा आनंद घेत फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी जात आहोत। तुम्हाला तर माहीतच आहे, महाराष्ट्राचा पहिला पर्यटन तालुका म्हणजेच आपला जुन्नर तालुका। फायनली आता आपण त्या बेटावरती पोहोचलेलो आहे आणि समोर फ्लेमिंगो पक्षी हाच तो फ्लेमिंगो पक्ष्यांचा अद्भुत नजारा। हे पक्षी दरवर्षी बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा धरणाच्या शेजारी असणाऱ्या उथळ पाण्यामध्ये येत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमची जुन्नर तालुक्यामध्ये येऊन पावसाळ्यात राईड सुखद करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। तर ते पूर्ण जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळावर तुम्हाला फिरवतात, कारण की आपला जुन्नर तालुका हा पूर्ण अद्भुत असा निसर्गरम्य जुन्नर तालुका आहे। आणि मित्रांनो, येणार असेल तर सेफ या आणि मस्तपैकी एन्जॉय करा। धन्यवाद मित्रांनो, काळजी घ्या सर्वांनी, बाय बाय।